आता घरी गेल्या हजारपटीचं म्हणलं जिथं 95 तिथं 7 तिशीतच घेऊन जातो म्हणलं मी आला. मी आपलं पोत्यावर बसलो. पोत्यावर बसून म्हणलं मामा 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 मी आपला 10 चालू केला. अहो बाळू मामा करुणा सागरा आले तुमच्या दर्शनास. सगळ्यांनी मागं म्हणायचं हे मामाला सरळ जाणार येतं या सगळ्यांच्या जीवनाचा उद्धार करायचा हाताने जावे आणि नाव द्यायचं. अहो तुमच्या दर्शनाची शेंगाच्या पोत्या बसलो. मी म्हणलो मामा मी अनाथले खरू नवासी नाही आई बाप राहतो वनासी. माझ्या बोला बोले घ्याले ऐकून थोडे दया सागरा करुणा सागरा आलो तुमच्या दर्शनासी. उद्धार करा मामा. आज माझ्यावर संकट आहे. माझ्या घरच्यांनी मला लावलं या ह्या संकट तुम्हाला निरसन करा. ऐका अंगाव काटाला ऐका शहर आलं. माझ्या पोत्यापाशी उदय शेठ आले. पोत सोडलं शेंगा हातात घेतल्या. 5000 ऐवजी ती 7300 म्हणलं. किती 7300 म्हणलं. अरे जिथं माझ्या 95,000 शेंगा व्हायच्या तिथं 97,300 रुपयाच्या शेंग झाली. 31 पोत्याचं 97,000 आलं आणि जिथं मला 60 पोत्याचं 95,000 येत होतं. आणि 31 पोत्याचं 97,000 देणारा माझा साक्षात सद्गुरू संत. म्हणून तुमच्या भागात मेंढ्या आल्यात, तुमच्या भागात बकऱ्या आल्यात. या बकऱ्याला जेवढं तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं करावं. माझा मामाचा हृदय. अरे माझ्या नाही प्रेम केलं तर चालेल पण माझ्या बकऱ्या जो प्रेम करतो त्याला बाळू धनगर कायम स्वरूपीचं सुखात ठेवतो. कायम स्वरूपीचं सुखात ठेवतो. हे मामाचं हृदय. मामांचं दुसरं हृदय. माझी बकरी ज्याच्या रानात खात्याल त्याला बाळू धनगर डब्बल देईल. मामाचं हृदय. आज तगायत मामाची ज्याच्या रानात बकरी शिरल्या त्याला ह्या पिकात नाही डबल मिळलं तर पुढल्या पिकात पण डबल देतातच. ही साक्षात आमच्या शेजाऱ्याने अनुभवले. हरिगंगावने 3 एकर कांदा होता. कांद्यात बकरी सोडली. वरची टारपाली गेली. त्याच्या शेजाऱ्याच्या कांद्यात बकरी सोडली नाही ती. त्याचा कांदा